सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक आणि पाठक. चिंतन किरण किंवा चिंतन पुष्प सत्र मेघवृष्टी वर्षावे याचं आपण पूर्वीच एक 15-20 दिवसापाठी वाचन केलेलं आहे. तर त्याचं आता वाचन करत नाही आणि 18व्या पुष्पाचं किंवा 18व्या चिंतन किरणाचं वाचन करीत आहे. परंतु तत्पूर्वी एक स्वामी स्वरूपानंदांचं स्वरूप पत्र मंजुषामध्ये पद्यमय पत्र आपण वाचूया. त्याचा संदर्भ पुढे कुठे कुठे कसा कसा आहे ते सांगितलं जाईलच. तर प्रथम ते पत्र पाहूया. 45 क्रमांकाचं स्वरूप पत्र मंजुषा मधील स्वामीने आपल्या जवळच्या आप्त स्वकीयांना किंवा मित्रांना लिहिलेल्या पत्रापैकी ते पत्र आहे. तर ते पत्र काळजीपूर्वक ऐका. प्रत्येक संध्या समयाला प्रार्थनेची होता वेला, नित्य नेमे पाचारोनी तुम्हाला समीप आपुल्या भैसवितो. ज्ञानदेव निवृत्तीदास, तुकाराम रामदास, रामकृष्ण परमहंस, सद्भावे सर्वास भैसवितो. विवेकानंद रामतीर्थ, गौरांग प्रभू एकनाथ, सर्वही दिसती आसनस्थ, शांत प्रशस्त समयित्या. आणिक सुहृद प्रियजन सकलास प्रेमे पाचारून, हृदासनी भैसवोन सद्गुरु स्मरण करीत असे. वैसे प्रसन्न वातावरण तेतरंगोन जाय मन, सहज चाले सोहम भजन. धारणा ध्यान सुखे होय, मनाचे मनपण जावे, चित्त चैतन्य समरस व्हावे. सदाकारे विश्व आघवे, वाटे मजसवे ध्यान करी. मन पवनाचा धरोनी हात, प्रवेश करता गगनात. आखळे आत्मा सर्वगत, येई प्रचित आपणाते. सोहम म्हणजे आत्मा तो मी, शुद्ध बुद्ध नित्य स्वामी. अलिप्त न गवसे रूप नामी, बाणला रोम रोमी भाव ऐसा. गगन लंघोनिया धावे, अखंड आत्मरूपी राहावे. विश्व आघवे विसरावे, स्वयेची व्हावे विश्वरूप. ऐसा नाथवंतीचा संकेत, गाविती सद्गुरु कृपावंत. मस्तकी ठेवोनी वरदहस्त, अभय देती मज लागी. तिच प्रार्थना क्षणोक्षणी व्हावी ऐसे वाटे मनी. परी ते तुला वेग नव्हेची म्हणोनी, नेमे प्रतिदिन करावी लागे. असो साधू संतांचे करिता स्मरण, सद्भावे घेता मनोमय दर्शन. लाभता त्यांचे सन्निधान, सहजे मन प्रसन्न होय. प्रसन्न मन गगनी शिरता, गगन रूप होते सर्वथा. त्या गगनाचाही द्रष्टा मी, ऐसे भाविता पण मनावस्था अनुभवाये. त्या अनुभवाची सहज स्थिती, शब्दे वर्णावी कोणे रीती. ज्याची त्यासी येता प्रचिती, आनंद चित्ती न सामावे. असो बहुत पत्र विस्तार, शोधोनी घ्यावे त्यातील सार. भावे स्मरोनी सर्वाधार, सुखे संसार चालवावा. तेथील तुमचे प्रियजन, यासी देतो आशीर्वचन. श्री सद्गुरु पाऊले आठवण, पत्र लेखन संपवितो. तर या पत्रातील काही काही ओळीवर आपण लक्ष द्या. तर असो बहुत पत्र विस्तार, शोधोनी घ्यावे त्यातील सार. तर त्यांनी पत्राचा विस्तार केलेला आहे आणि त्यातून सार शोधून घ्या म्हटलेला आहे. तर आपण सुद्धा इतके दिवस वेगवेगळ्या पद्धतीने मांडतोय, विस्तारान मांडतोय. त्याचं सार आपण शोधावं अशी विनंती हा नारायण तुम्हाला करत आहे. आता हे नेहमी का करावं लागतं? तर स्वामीने म्हटलेलं आहे की परी ते तुला वेग नव्हेची म्हणून. म्हणजे तिथला जो अनंतातला वेग आहे तो आपल्याजवळ नसतो, म्हणून प्रतिदिन प्रार्थना करावी लागते. म्हणून त्या आत्म्याचा वेग आपल्याजवळ कायमस्वरूपी नसतो. म्हणून तर आपणाला चांगल्या गोष्टीची पुन्हा पुन्हा उजळणी किंवा भजन करावे लागते. म्हणून अध्यात्म विद्येमध्ये वरचेवर काही गोष्टी सांगितल्या जातात. त्याचं कारण अध्यात्मातला जो वेग आहे तो आत्मवेग आहे. आणि जीवाला आत्मवेगाची प्राप्ती व्हायची असेल तर वरच्यावर हे अध्यात्म विद्येचं भजन, सत्कृत्याचं भजन, संतांची प्रार्थना, त्यांची शिकवण, याची वरचेवर आपल्याला उजळणी करावी लागते. आता स्वामीने सुरुवातीला म्हटलंय प्रत्येक संध्या समयाला प्रार्थनेची होता वेळा. दर दिवशी संध्याकाळी प्रार्थनेची वेळ झाल्यानंतर नित्य नेमे पाचारोनी तुम्हाला समीप आपुल्या बसवितो.
तुम्हाला नेहमी पाचारण करतो आणि तुमच्या समोर आमच्या समोर तुम्हाला बसवतो. त्यात ज्ञानदेव, निवृत्तीदास, तुकाराम, रामदास, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, रामतीर्थ, गौरांग प्रभू, एकनाथ असे सर्व संत आसनस्थ त्यांच्याजवळ होतात. आता हे जसं स्वामींनी म्हटलेलं आहे तसंच जवळजवळ 1.5-2 महिने 2च ओळी झोपाळ्यावर बसून हा नारायण सकाळी गुणगुणत होता. अवचिता आले माझ्या दारी, संत वार करी मजोरी संत कृपा झाली. एवढ्या 2च ओळी गुणगुणत होता आणि 1.5 महिन्यानंतर ते संत त्या नारायणाला हात घेऊन पुढे संपूर्ण संत कृपा आली आणि पुढे म्हटलेलं आहे, गणराये मज बहु दूर नेले, भक्तासी मज तुवा भक्त केले, दूर दूर जाता भेटवी कृष्णाई, निज रूप पाही शांत स्वरूपाई, कृष्णाईने मज से जागविले, ज्ञानाईने मज संग खेळविले, नाभी नाभी म्हणे तुकाई मज स्वरूपाई म्हणे स्वरूपी तू निज, उन्मनी केले मज शंकराने साक्षी राखले, तैसे निसर्गाने रामकृष्णी मज ज्ञानाची गोडी, त्याचे संगी विवेकाची जोडी, गौतमाने मज करुणा दिली, महावीर रूपे विरक्ती भेटली, मोहम्मद म्हणे माझी होई सांगा होते मज माझं गोठे राही. तर संध्या समयाला प्रार्थनेच्या वेळी जसे संत जसं स्वरूपानंद या सर्व साधू संतांना आपल्याजवळ येण्यास बोलावे पाचारण करीत आणि ते समोर बसत आणि मग त्या भावावस्थेत स्वामी स्वरूपानंद त्यांची नेहमीची प्रार्थना करीत, तसंच काहीच फक्त हे सकाळच्या वेळेला झालेलं आहे. आणि सुरुवातीला 1-2 महिने ते संत येत आहेत एवढं जाणवतं, पण ते कोण संत येत आहेत हे जाणवत नव्हतं. सुरुवातीला काही दिवस 1-2 महिना फक्त अवचिता आले माझ्या दारी, अवचिता आले माझ्या दारी संत वार करी मजोरी संत कृपा झाली असं म्हटलं जायचं. आणि 1-2 महिन्यानंतर जे संत आले ते जे आता आपल्याला थोड्या वेळी म्हणून दाखवले ते संत आता नित्य नियमाने या नारायणाबरोबर आहेत. जसे संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळेला स्वामी स्वरूपानंद त्यांचे जे संत महंत मित्र होते त्यांना आपल्याजवळ बसवून पाचारण करत होते. आता स्वरूपानंदांजवळ जे होते तेही आमच्याजवळ आहेत आणि स्वरूपानंद सुद्धा आमच्याजवळ आहेत. म्हणजे ही जी प्रार्थनेची एक ठेवण असते, पद्धत असते, अज्ञातामध्ये डोकायची पद्धत असते, ती कमी जास्त फरकाने सारखीच असते. कोण संध्याकाळी बोलवेल, कोण सकाळी बोलवेल किंवा काही संध्याकाळी बोलवलं जातील आणि काही जणांना बोलवायची वेळ माहीत नसेल, पण प्रार्थना अंतरंगात कायम चालू असेल तर सकाळच्या वेळेला ते अवचित आले माझ्या दारी असे येत असतील. मात्र एकदा का ते आले की कायमस्वरूपी ते भक्ताबरोबर राहतातच. स्वरूपानंदांबरोबर हे सर्व संत म्हणतो त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्याबरोबर होते. हे सांगण्याचा हेतू असा आहे की आपल्या पुढे अध्यात्म विद्येचं जो प्रकटन करीत आहे त्याची सुद्धा ठीक आहे, त्याच्या बालबुद्धीनुसार का असेना त्याची हनुमान घेत नसेल, पण त्याची एक बाल उडी तरी या क्षेत्रात निश्चित आहे, त्याची आपल्याला त्या निमित्ताने खात्री पटावी. दुसऱ्या एका ठिकाणी म्हटलेलं आहे स्वामी स्वरूपानंदांनी, मनाचे मनपण जावे चित्त चैतन्य समरस व्हावे. आपण मनाचे मन पण गेलं म्हणजे काय, मनाचे न मन झाले, मनाचे मन पण गेलं म्हणजे मनातील चैतन्य मोकळं झालं आणि ते मनातील चैतन्य मानस स्तरावरील चैतन्य बाहेरच्या उदंड चैतन्याशी समरस झालं. म्हणून मनाचे नमन होणे म्हणजेच मनाचे मनपण जावे चित्त चैतन्य समरस व्हावे. मनाचं न मन झालं की मनातील जाणीव रूपी चैतन्य असतं हे बाहेरच्या अनंत ऊर्जेमध्ये समरस होतं. म्हणून मनाचे न मन होणे म्हणजेच मनाचे मनपण जाणे आणि मनाचं नमन झालं की अंतर आणि बाह्य चैतन्य एकरूप होतं. त्यालाच पुढे स्वामी म्हणतात चित्त चैतन्य समरस व्हावे. सदाकारे विश्व आघवे वाटे मजसवे ध्यान करी. आणि त्या चैतन्याच्या आकारासहित अवघ विश्व माझ्याबरोबर ध्यान करतो असं त्यांना वाटतं. इथे जे कृष्णमूर्ती म्हणतात द होल युनिव्हर्स इज इन मेडिटेशन. सदाकारे विश्व आघवे वाटे मजसवे ध्यान करी. कृष्णमूर्ती जे म्हणतात द होल युनिव्हर्स इज इन मेडिटेशन त्याची इथे खूण दिसते. तर अशा या खुणा संत महंतांच्या परस्परामध्ये दिसतात आणि शेवटी सत्य हे इथून तिथून एकच आहे. अज्ञात हेच ते सत्य आहे आणि अज्ञाताचा शोध हीच ती अध्यात्म विद्या आहे
हे सर्व संत महंतांनी पटवून दिलेलं आहे आणि त्याचाच प्रत्यय आपण आपल्या अध्यात्मिकतेतून घेत आहोत. तर आता हा जो परमेश्वर आहे तो उन्मनी झाल्यानंतर भेटतो. म्हणजे काय होतं त्याचं आता 18वं चिंतन किरण जे आहे, चिंतन पुष्प आहे, त्याचं नाव आहे प्रज्ञेच्या आवाक्यातील परमेश्वर. प्रज्ञेच्या आवाक्यातील परमेश्वर म्हणजे हे त्याचं शीर्षक आहे. बुद्धी जेव्हा पुढे जाते, बुद्धी जेव्हा मनाचे उन्मन झाल्यानंतर बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होते, तेव्हा परमेश्वर प्रज्ञेच्या आवाक्यात येतो, असा त्याचा सरळ अर्थ आहे. तर प्रज्ञेच्या आवाक्यातील परमेश्वर चिंतन किरण किंवा चिंतन पुष्पाचा याचं आता आपण वाचन करूया. हे वाचन करण्यापूर्वी एक लक्षात घ्या, काही दिवस मध्यंतरी सागर मधल्या लिखाणात खंड पडला होता, त्याचा उल्लेख पहिल्या परिच्छेदामध्ये आहे, तो इथे लक्षात घ्या म्हणजे पुढचा प्रवास सुलभ होईल. तर आता पाहूया. सुजनो, बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आपण पुनर्संवाद करीत आहोत. काही अनाकलनीय कारणामुळे आपली संवाद संस्थापना यंत्रणा मध्यंतरी बंद पडली होती. थोडक्यात तुमच्या आमच्यातील शब्द संवाद थांबला होता. सागरात काही काळ आपण मनसोक्त डुंबत होतो, ते शब्द स्नान थांबले होते. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, असे काहीसे घडले होते. अर्थात कोणत्या लाटेमुळे आपली ताटातूट झाली हे माहीत नाही, तसेच त्याची माहिती करून घेणे हेही अनावश्यक आहे. कारण अशी कारण मीमांसा क्रिया प्रतिक्रिया दिवसेला जन्म देते. आपला संवाद नेहमीच उत्कृष्ट जीवनाचा शोध घेत आला आहे. जे जीवन संवेदनशीलत्व, शांत दक्षता, हिंसामुक्ती आणि परिपूर्ण असते, असे जीवनच वास्तवात धर्मशील असू शकते. जेथे हिंसातीत शांतमय जीवन संवेदनशीलतेने स्पंदत असते, तेथेच धर्म नांदू शकतो. असे जीवन चंद्रसूर्याच्या प्रकाशाप्रमाणे दीप्तिमान असते. हा प्रकाश अत्यंत निरपेक्षतेने सर्वांसाठी सारखाच दीप्तिमान झालेला असतो. अशा जीवनात मेघवृष्टी वर्षत असते. म्हणजे अशा जीवनामध्ये मेघवृष्टी वर्षते म्हणजे अवचितरित्या मेघाचा वर्षा व्हावा, तशी परमेश्वराची अवचित कृपा अशा जीवनात होत असते. ज्याप्रमाणे कृष्णमेघ आपल्या आनंदधारा, आपले अमृत सिंचन, आपले जलसंजीवन अगदी निरपेक्षतेने आवड निवड रहिततेने सर्वांसाठी परिपूर्ण निरपेक्ष प्रेमाने सांडित असतो, शिंपत असतो, तशीच असते ही धर्म मेघवृष्टी. आता मेघवृष्टीला एक शब्द लावला, धर्म मेघवृष्टी. ही मेघवृष्टी आहे आणि ती मेघवृष्टी सांगते, बाबा हो, तुमच्या ज्या धारणा आहेत त्या ज्यावर आधारित असतील त्याला धर्म म्हणतात. आणि असा धर्म म्हणजे केवळ आणि केवळ आत्मधर्म आहे. म्हणजे आत्मधर्म मेघवृष्टी अशी असते, ज्यामध्ये निरपेक्ष प्रेमाचे चांदणे वर्षत असते. येथे गुह्य कूट लपविण्याजोगे काही नसते. येथे हातचे असे काही राखायचे नसते. आपणाला दिसलेले, जाणवलेले, भव्य दिव्य वाटलेले, रमविणारे आणि शांततेत विलीन करणारे, समाधीत दंग करणारे सारे काही अशा उत्कृष्ट धार्मिक जीवनात अनंत हस्ते कमला वराने अशा उदारही महाविष्णूप्रमाणे सर्वांसाठी आवड निवड रहिततेने उधळायचे वर्षायचे असते. हा असतो धर्म मेघवृष्टी योग. प्रथम परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे आपली सागरात शब्दस्नान करता करता दोन ओंडक्याप्रमाणे ताटातूट झाली. एखाद्या लाटेने आपण दुरावलो, मात्र शक्य आहे की आपण ओंडके नसल्याने, जडशील नसल्याने आणि अर्थात खऱ्या खुऱ्या अर्थाने संवेदनशील असल्याने आपली हृदय एकमेकांना साधवीत असावी. परिणामता ही आर्तहाक हिवाळ्याची साधच सागरात एरवी अशक्य वाटणारी पुनर्भेट घडवीत असावी. या पुनर्भेटीत ताजेपणा, टवटवीतपणा, मोगऱ्याची टपोरी प्रफुल्लितता असू शकेल. उत्कृष्ट जीवनाचा शोध, धर्माचा शोध आणि बोध घेता घेताच ईश्वरी दरबारात आपल्याला सहज प्रवेश शक्य होणार आहे. त्यासाठी आवश्यकता आहे शुद्ध पवित्र पूर्वग्रह किंवा प्रतिमारहित अंतःकरणाची. असे अंतःकरण कोवळ्या लुसलुशीत आरक्त गुलाबी पिंपळ पानाप्रमाणे दीप्तिमान, लखलखीत, पारदर्शी आणि चैतन्याने सळसळणारे असते. असे अंतःकरण अभोगी, अस्पर्शी, या प्रतिक्रिया रहित असल्याने अक्षत म्हणजे वर्जी नसते, निरागस असते. असे अंतःकरण
अशा अंतःकरणात वटपानाप्रमाणे घनगंभीर निळाई व हिरवाई असते, ती करुणामय असते, करुणा संपृक्त असते. तर अशा पिंपळ व वटपानाप्रमाणे चित्तशुद्धतेने सजगतेने आपण संवादात सहभागी व्हाल तर निश्चितच आपणाला धर्ममेघवृष्टीत सचैल चिंब चिंब दिसता येईल. अशा संवादात अमूर्तता येणे स्वाभाविकच आहे. सर्व काही निराकारातून साकारलेले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आपण तर साकारतेचे कारण शोधत आहोत. जन्म मृत्यूचे रहस्य, कार्यकारण संबंध, सत्यासत्य, धर्माधर्म यांचा शोध, तसेच मृत्यूचाही शोध घेत आहोत. त्या सर्वांचा शोध घेता घेता ज्ञात शोधून मगच त्या पलीकडे काय आहे किंवा मुळात काही आहे तरी का याचा शोध आपण घेत आहोत. अज्ञात ज्ञाताच्या पलीकडे असणारे उघडच आहे. अशा अज्ञाताचा शोध अमूर्तच असतो. तो मनाच्या चित्तशुद्ध उच्च भावातच स्पंदत असतो. तो जाणवतो असतो पण दिसत नाही. त्यामुळे त्याचे विषयीचा संवादही अमूर्ततेच्या पातळीलाच असतो. आपणाला त्या पातळीला जाता आल्याखेरीज येथे प्राप्त काहीच होणार नाही. पाणी दिसते पण त्यातील जलतत्व जाणवते. फूल दिसते पण त्यातील सुगंध जाणवतो. मेणबत्ती दिसते पण त्यातील प्रकाश जाणवतो. म्हणजे असे की पाण्याचे जलतत्व, फुलाचे सुगंध तत्व किंवा गंध तत्व आणि मेणबत्तीचे प्रकाश तत्व जाणीवेच्या पातळीलाच पकडता येते. आजपर्यंत कुणीही पाण्याचा, फुलाचा, मेणबत्तीचा फोटो काढला असला तरी जलतत्व, गंध तत्व, प्रकाश तत्व कुणाला छायांकित करता आलेले नाही. माणसाच्या माणुसकीचा, क्रौर्याचा, मायामोहादी षडविकारांचाही कुणाला फोटो काढता येत नाही. सारांश आहे, जाणवते, मात्र डोळ्यांना वस्तूप्रमाणे दिसत नाही. किमान पक्षी त्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणून फोटो काढता येत नाही. मानवी भावभावना, जलतत्व, गंधतत्व, प्रकाश तत्व ही आहेत निश्चित. त्यातील प्रकाश डोळ्यांना दिसतोय, मात्र यापैकी काहीही पुरावा म्हणून फोटोबद्ध करता येत नाही. याचे कारण उघड आहे की अमेय, अमोज, अपरिमित ऊर्जा कधीही बंदिस्त करता येत नाही. ती मर्यादातीत असते. म्हणून अमोज, अमेय, अपरिमित ऊर्जा ही मर्यादेच्या पलीकडे असते. अशा दिसणाऱ्या, जाणवणाऱ्यांच्याही पलीकडे आहे. त्याचा शोध आपण घेत आहोत. त्यामुळे अज्ञात शोधताना अज्ञात जाणीव फुलावी लागते. म्हणून ते स्वामीने म्हटलेलं आहे, तिथे जायचं आम्ही जरी रोज म्हटलं तरी तो वेग आम्हाला कायमस्वरूपी प्राप्त नसतो. म्हणून वरचेवर आपणाला प्रार्थना करावी लागते. म्हणून वरचेवर अध्यात्म विद्येत आपणाला त्या सर्व गोष्टीची उजळणी करावी लागते. म्हणूनच त्यामुळे अज्ञात शोधताना अज्ञात जाणीव फुलावी लागते. एक आगळी वेगळी विचार दृष्टी यावी लागते. ती दृष्टी असते ज्ञानदृष्टी. नेहमीची जाणीव बुद्धी किंवा नेत्रदृष्टी यांची मात्रा येथे चालत नाही. नेमक्या या कारणामुळे हे लिखाण हा संवाद अमूर्त भासतो. हे लिखाण किंवा हा संवाद अमूर्त भासतो, मात्र तो अमूर्त नसतो. विकसित ज्ञानदृष्टीला प्रज्ञा जागृतीत परमेश्वर पाहता येतो. परमेश्वराचे निराकारत्व ज्या बुद्धीला जाणवते ती बुद्धीच निराकारातील अनंत व्यापक आणि म्हणूनच आकारबद्ध नसलेला निर्गुण निराकार, परंतु प्रफुल्लित, सर्व व्याप्त आणि सर्वातीत परमेश्वर सहजपणे पाहू शकते. परमेश्वरी सुगंध अशा प्रज्ञेच्या आवाक्यातील असतो. तो अनामिक सुगंधित परमेश्वर प्रज्ञा जागृतीत फुललेला असतो. यालाच म्हणायचे मेघवृष्टी किंवा परमेश्वरी कृपेचे बरसणे. चिंतन किरण 19. शीर्षक आहे क्षरला सागर गंगा ओघी मिळे आपणची खेळे आपणाची. क्षरला सागर गंगा ओघी मिळे म्हणजे सागर कमी झाला आणि गंगेला मिळाला. आपणची खेळे आपणाची. आणि हीच गंगा स्वतः तिचं पाणी कमी होतं, नंतर मेघवृष्टी रूपे परत ते पाणी गंगेत पडतं आणि अशा वेळेने गंगाच आपल्याशी खेळत असते. म्हणून म्हटलेलं आहे किंवा क्षरला सागर, सागराचे पाणी कमी झालं, गंगेत मिळालं, गंगा समुद्राला मिळाली, म्हणजे सागरच सागराशी खेळतो. अशा अर्थाने हे शीर्षक आहे क्षरला सागर. सागर कमी झाला, गंगा ओघी मिळे आणि गंगेला मिळाला.
आणि परत ती गंगा सागराला मिळाली. आपण ती खेळे आपणाची, तर चरला सागर गंगा ओघी मिळे, आपण ती खेळे आपणाची. सर्व काही निराकारातून साकारलेले असते. हे वाक्य मागील संवादात आले आहे. त्याच्या अर्थाकडे नीट लक्ष पुरवणे आवश्यक आहे. परब्रह्माचे वर्णन निर्गुण निराकार असे करतात. पुढे असेही म्हणतात की निर्गुण निराकारातून सगुण साकार जन्माला आले. अव्यक्त व्यक्ताला जन्म देते असेही म्हणतात. प्रथम दर्शनी अबोध गूढ वाटते, पण वास्तवात त्यात गूढता अबोधता अशी काही नाही. कसे ते पहा. अनेकानेक गुण आहेत. त्यात सद्गुण आणि दुर्गुण असा भेद मानवाने पाडला आहे. तो व्यावहारिक सोयीप्रमाणे कधी कधी पुढे मागेही होत असतो. सत्यमेव जयते म्हणणारे न ब्रूयात सत्यमप्रियम म्हणतात. सत्याचा विजय असतो म्हणणारे छळूच म्हणतात, अप्रिय सत्य बोलू नका. तेव्हा नेमके हेच होत असते. जर केवळ सत्य आणि सत्य ईशाची गुरुकिल्ली असेल तर अप्रिय वाटणारे कटू भासणारे सत्य बोलू नका ह्या म्हणण्यात काय अर्थ आहे? मानव तात्कालिक फायद्यासाठी एरवी ज्याला सद्गुण म्हणून गौरवले जाते त्या सत्याला प्रासंगिक फाटा द्यायला हरकत नाही, डावलायला हरकत नाही असेही काही लबाडांकडून प्रतिपादले जाते. ती आहे व्यावहारिक सोय किंवा अगदी सुस्पष्ट शब्दात लबाडी. त्याचा अधिक विचार या प्रसंगी नको. फक्त गुण म्हटले की त्यात सद्गुण अथवा दुर्गुण असा भेद कृत्रिम आहे हे लक्षात आले तरी पुरे. तर असे गुण भाव किंवा सार तत्व अनेक आहेत. शीतलता, सुगंध, प्रकाश, सत्य, लबाडी, मेहनत करणे किंवा प्रयत्नशीलता, षडविकार हे सारे गुणातच मोडतात. त्यात चांगले वाईट असे विभाजन न करता त्यांना केवळ गुणच म्हणावे लागते. आता आकाराकडे वळूया. अति सूक्ष्मापासून अति विशाल किंवा सुरूप कुरूप बेढप तेजस्वी दीप्तिमान ओंगळवाणे रूप या साऱ्यांना आकारात मोजावे लागते. लक्षात घ्या, सुरूपचा हा भाव पातळीला गुण आहे, मात्र दर्शन पातळीला तो आकार आहे. गुण आणि आकार यांची सरमिसळ कधी कधी झालेली असते. तर अनेकानेक गुण आणि आकार या विश्वात असतात. असे सर्व आकार आणि सर्व गुणांची बेरीज केली तर काय होईल? सर्व आकार एकत्र केले तर नेमका कोणता आकार असेल त्या एकत्रिततेचा, तसेच सर्व गुण एकत्र केले तर नेमका कोणता गुण सांगता येईल त्या समुच्च गुणांचा? नाही ना. नेमकेपणाने उत्तर देता येणार नाही असे मग उत्तर द्यायचेच असेल तर आपणाला नकाराची भाषा वापरावी लागेल. कशी असते ही भाषा? सर्व गुण एकत्र केले की नेमका गुण सांगता येत नाही म्हणून त्याला निर्गुण म्हणतात, आणि तसेच सर्व आकार एकत्र केले की नेमका आकार सांगता येत नाही म्हणून त्याला निराकार म्हणतात. बस हे आणि हेच वर्णन असेल. सर्व समुचित आकार आणि समुचित गुण जेथे असतात त्या ठिकाणाचे, त्या अस्तित्वाचे. म्हणून सगुण साकाराच्या पलीकडे जे आहे ते निर्गुण निराकार आहे. कारण त्यातलेच काही गुण आणि त्यातले आकार घेऊन सगुण साकार आलेला आहे. याचा अर्थ सगुण साकाराच्या पलीकडचे किंवा सगुण साकाराचा पाया हा निर्गुण निराकार आहे. हे तर्कशुद्ध आणि बुद्धी प्रामाण्याने सिद्ध झाले. होय, ज्या अर्थी सर्व आकार आणि सर्व गुणांनी भरलेले असे आहे, रसरशीत आहे, त्या अर्थी त्याला चेतना आहे, जिवंतपणा आहे. म्हणूनच ते जडशील नाही. ते जडशील नसल्याने त्याला ठिकाण म्हणणे अवघड आहे. मग त्याला अस्तित्व म्हणण्या वाचून पर्याय नाही. म्हणजे गुण आणि आकार ज्या अर्थी दिसतात त्या अर्थी त्याच्या पाठी चेतना आहे. आता चेतना आहे म्हणजे ते जडशील नाही, ते वहनात आहे, म्हणून त्याला ठिकाण म्हणता येत नाही. मग त्याला केवळ अस्तित्व, एक्झिस्टन्स असं म्हटल्या वाचून पर्याय नाही. आता आपण एक एक पायरी ओलांडत या निष्कर्षापर्यंत आलो की सर्व गुण आणि आकार एकवटलेले जिवंत, टवटवीत, प्रफुल्लित, चैतन्यपूर्ण अस्तित्व म्हणजे परब्रह्म. सर्व गुण आणि सर्व आकार एकवटलेले जिवंत, टवटवीत, प्रफुल्लित, चैतन्यपूर्ण अस्तित्व म्हणजे परब्रह्म. मात्र नेमका आकार आणि नेमका गुण सांगता येत नसल्याने, कारण ही तर सर्व गुणांची व सर्व गुणांची बेरीज असल्याने असे परब्रह्म निर्गुण निराकार अशा शब्दाने संबोधिले जाते. अव्यक्तातून व्यक्त जन्माला येते म्हणजे हेच. सर्व व्यक्तता किंवा आकार एकत्र जेथे असतात ते अस्तित्व अव्यक्तच असणार ना. आता कुणी म्हणेल की अव्यक्त निर्गुण निराकारच प्रथम का?
व्यक्त सगुण साकार आधी आणि मग अव्यक्त निर्गुण निराकार का नाही? काही प्रमाणात हा प्रश्न बरोबर आहे. जर व्यक्त अव्यक्त सगुण निर्गुण साकार निराकार ही साखळी किंवा वर्तुळाकार परिक्रमा असेल तर एका पाठोपाठ येणाऱ्या या अवस्था ठरतात. चक्राकार होणाऱ्या अवस्था बदलात या क्षणी आधी वाटणारे पुढच्या क्षणी नंतर वाटते, या क्षणी नंतर वाटणारे पुढच्या क्षणी प्रथम वाटते. म्हणजे अव्यक्तानंतर व्यक्त येते असे म्हणताना प्रथम अव्यक्त वाटते, मात्र व्यक्त अव्यक्तात विसर्जित होते. हे लक्षात आले तर व्यक्त आधी आणि अव्यक्त नंतर वाटते. तरीही अचूकतेच्या पातळीला निर्गुण निराकार अव्यक्त आधी म्हणावे लागेल. कसे ते पहा. आधी सोने की आधी अलंकार, आधी कोरा कागद की आधी चित्राकृती, आधी प्रकाश की आधी दर्शन, आधी गोडी की आधी मधुर फळे. म्हणजे असे की सोनेच नसेल तर अलंकार सुवर्णाचे, कोरा कागद नसेल तर चित्र रेखाटणी, उजेड नसेल तर दिसणे, गोडी नसेल तर गोडीतील विविधता संभवतच नाही. तसेच गुण व आकार यांचा समुच्चय नसेल तर सगुणत्व किंवा आकारत्व संभवतच नाही. म्हणून अत्यंत यथार्थतेने म्हणायचं झालं तर निर्गुण निराकार प्रथम आणि सगुण साकार त्यानंतर हे मान्य करावे लागेल. निराकारत्व किंवा निर्गुणत्व म्हणजे आकार किंवा गुण यांचा अभाव नव्हे, तर नेमकेपणाने आकार किंवा गुण यांचे वर्णन करता न येणे होय. बेरजेला समुच्चयाला केवळ अस्तित्वच म्हणता येते. बेरजेला समुच्चयाला केवळ अस्तित्वच म्हणता येते. असे अस्तित्व की जे जाणवते असते पण नेमकेपणाने पकडता येत नाही, मुठीत घट्ट धरता येत नाही. आहे जाणवते पण सगुण साकारात पाहता येत नाही, कारण ते सर्व गुण व सर्व आकार ज्याच्या पोटात सामावलेले आहे असे अमर्यादित अस्तित्व आहे. तर सर्व गुण आणि सर्व आकार ज्याच्या पोटात असतात अशा अमर्यादित अस्तित्वालाच आपण परमेश्वर म्हणतो. सतत अनंताचा हा चक्राकार असाच अनंताचा हा चक्राकार खेळ आपल्या परममित्र तुकोबाने कसा सुरेख रेखाटला आहे पहा. अव्यक्त निर्गुण निराकाराचे वर्णन करणाऱ्याला स्वतः त्या अति उंचीला पोचावे लागते. तोपर्यंत परब्रह्माला शब्दात पकडणे संभवत नाही. तुकाराम आपल्या 2492 क्रमांकाच्या अभंगात म्हणतात, क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी, मधील ते वाव ओघी उपाधी, तुम्हा आम्हा मधी तेची परी, घटमट झाले आकाशीचे पोटी, वचनेची तुटी तेथेची ते, तुका म्हणे बीजे बीज दाखविले, पत्र पुष्प आले गेले वाया. अर्थात समुद्र वाफेच्या रूपाने वरती जाऊन मेघ होतो, तो पर्जन्य रूपाने तो गंगेच्या ओघात मिळतो. ती गंगा सरते शेवटी वाहत वाहत पुनरपी समुद्रात जाऊन मिळते. अशा रीतीने समुद्र हा आपल्या बरोबर आपणच खेळतो. कारण गंगा व सागर एकच आहेत. मधल्या सर्व क्रिया मेघ पाऊस वगैरे केवळ निमित्त मात्र उपाधी आहेत. तुकोबा म्हणतात, हे पांडुरंगा तुम्ही आम्ही त्यामध्ये नेमका हाच प्रकार आहे. एका आकाशाच्या पोटी किंवा मधाकाशातच घटमठ उत्पन्न होतात. त्यांनी घटाकाश त्याला घटाकाश मठाकाश जरूर म्हणतात, पण शेवटी त्यांचा लय मधाकाशातच होतो. तुकोबा म्हणतात, बीज पेरून अखेरीस बीजच निर्माण होते. पत्र पुष्प फळ आदी प्रकार केवळ निमित्त मात्र किंवा बीजाला बी दाखवण्यासाठी पूरक इतपत असतात, त्यांना विशेष अर्थ नसतो. म्हणजेच निर्गुण निराकार अव्यक्त ब्रह्मच सत्य आहे. त्याचे सगुण साकार व्यक्तत्व हा केवळ खेळ आहे. सगुण साकार केवळ निर्गुण निराकाराचे महात्म्य प्रस्थापित करण्यासाठीच जन्माला आले आहे. तिथेच तुका म्हणे बीज दाखविले, पत्र पुष्प आले गेले वाया. निर्गुण निराकाराचे बीज दाखवण्यासाठीच सगुण साकार संसार आला आहे. त्याच्यातून मुळाचं बीज ओळखावं. तुका म्हणे बीज दाखविले, सगुण साकारातून निर्गुण निराकाराचं बीज ओळखावं आणि पत्र पुष्प आले गेले वाया. त्या पद्धतीने संसार असार आहे समजून घ्यावं, असं तुकारामांना म्हणायचं आहे. म्हणजे निर्गुण निराकार अव्यक्त ब्रह्मच सत्य आहे. त्याचे सगुण साकार व्यक्तत्व हा केवळ खेळ आहे. सगुण साकार व्यक्तत्व हे भेद आहेत. या भेदात किंवा मायेत जो फसला तो संपला. अद्वैत हेच एकमेव सत्य होय. अस्तु. अजून एक घ्यायचं काय? चिंतन किरण क्रमांक 20. देवा तूची गणेशू
सकलमती प्रकाशू. देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू. ससंवेद आत्मविद्या म्हणजे अद्वैत दर्शने आपण पाहिले. असे दर्शन झाल्यावर सहज लक्षात येते की वास्तवात आपल्या प्रकाशमयतेची सहज सुंदर जाणीव म्हणजे ज्ञान, आनंद, अमृतत्वाची एक विधता होय. जरा नीट ध्यान द्या. देह, ऊर्जा आणि जडद्रव्य यांच्या मिलाफातून एक जिन्सीपणातून कार्यरत असतो. देहाच्या विविध आकार, रूप, वर्ण भिन्नतेमुळे आपणाला वाटते की द्वैत हीच वास्तव आहे. मात्र यावेळी आपले लक्ष केवळ जडद्रव्यावरच केंद्रित असते की ज्यामुळे द्वैत भेदाभेद अस्तित्वात आलेले असते. जर आपण आपल्या प्रकाश तत्वाला किंवा प्रकाश देहाला पाहू शकलो तर लक्षात येईल की प्रकाश किंवा ऊर्जा ही येथून तेथून एकच एक असते. प्रकाश देह सुद्धा जडदेहामुळे प्रथम दर्शनी भिन्न भिन्न वाटण्याची शक्यता असते. मात्र देहापासून प्रकाश जो वेगळा पाहू शकतो त्याला प्रकाश म्हणजे केवळ प्रकाश, ऊर्जा किंवा चैतन्य हे समजतं. याला प्रकाश, ऊर्जा, चैतन्य यामध्ये भेद संभवतच नाही त्याचा तात्काळ बोध होतो. जर प्रकाश, ऊर्जा अभेद अभिन्न आहेत तर सकृत दर्शनी प्रकाश देह तरी वेगवेगळे का वाटतात याचे सोपे उत्तर तुकोबाने आपल्या अभंगात आकाशाच्या उदाहरणे दिले आहे. आकाशाचे उदाहरण प्रकाशाला लागू आहे. कसे ते पहा. घटमट झाले आकाशीचे पोटी, वचनेची तुटी तेथेची. ते आकाश किंवा अवकाश हे वर आहे आणि ते वरचं आकाश कधी खाली येत नाही म्हणून म्हटलेलं आहे वचनेची तुटी तेथेची. ते आकाश येथे आहे तेथेच राहतं. वचनेची तुटी, किती शब्द बोलले तरी ते कमीच आहेत. आकाश आहे तिथेच राहतं. आता हे शब्द कोणते तर जे वर आकाश आहे ते घटामध्ये रिकाम्या जागेत दिसतं तेव्हा त्याला आपण घटाकाश म्हणतो. मठाच्या आतल्या पोकळीला मठाकाश म्हणतो. चैतन्याच्या आतल्या पोकळीला चिदाकाश म्हणतो. आणि स्त्रीचं जे नेड असतं तिथे जे भोग असतं तिथे त्याला मुखाकाश म्हणतो. म्हणून घटाकाश, मठाकाश, चिदाकाश, मुखाकाश असे किती आकाशाची नावं घेणारी वचनं झाली तरी सुद्धा भांड्यातील पोकळी, हृदयातील पोकळी, सुईच्या मुखातील पोकळी, मठातील पोकळी ही खरी खुरी आकाशे नव्हे. खरं खुरं आकाश जिथे आहे तेथेच आहे म्हणजे आपल्या डोक्यावर. म्हणून घटमठ झाले आकाशीचे पोटी, वचनेची तुटी तेथे जिथे म्हणजे आकाशाचे अनेकानेक प्रकाश झाले. घटाकाश, मठाकाश, चिदाकाश, मुखाकाश तरी मूळ आकाश आहे तिथे आहे. तसेच प्रकाश देह जरी अनेकानेक झाले, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, कृष्णमूर्ती तरी प्रकाश जिथे आहे तिथेच आहे. म्हणजे प्रकाश देह वेगवेगळे पण प्रकाश आहे तिथे आहे. मठाकाश, घटाकाश, चिदाकाश, मुखाकाश असे घट वेगवेगळे पण आकाश आहे तिथे आहे. याचा केवळ आणि केवळ अर्थ एकच आहे की ते अमेय चैतन्य जेथे असते तेथेच असते. फक्त वेगवेगळ्या देहामध्ये ते परावर्तित झाल्यानंतर आपण अशा संतांना प्रकाश यात्री म्हणतो. प्रकाश यात्री म्हणून वेगवेगळे पण प्रकाश म्हणून एक. तसंच घटाकाश, मठाकाश, चिदाकाश, मुखाकाश घट किंवा आकृती म्हणून वेगवेगळं पण आकाश म्हणून एकच. आणि असं एकमेव आकाश आणि एकमेव प्रकाश कधीही आपली जागा सोडत नाही. अशा अर्थी घटमट झाले आकाशाचे पोटी, वचनेची तुटी तेथे जिथे म्हणजे आकाश एक आणि एकच असते. मात्र घटात किंवा मृत्तिकेच्या वा धातूच्या भांड्यात ते वर्तुळाकार वाटते किंवा मठात साधू संतांची कुटी किंवा मठ तेच आकाश चौकोनी वाटते. आकाश किंवा मोकळी जागा म्हणजे अवकाश ज्या भांड्यात ज्या आकारात असते तसेच दिसते. म्हणजे भांड्याचा आकार अवकाश धारण करते. त्यामुळे घटाकाश, मठाकाश किंवा अन्य म्हटले तरी मूळ अस्तित्वात आकाशात फरक पडत नाही. पण आकाश तर अनादि अनंतच राहते. कितीही शब्दचल केला, कितीही प्रकारे संबोधले, मठाकाश, घटाकाश वगैरे वगैरे तरी आकाश तेथे जिथे म्हणजे मूळ जागी धरूनच राहते. ते अनंत अपारच असते. वचनेची तुटी म्हणजे कितीही व कसंही संबोधले तरी अशा बोलण्याने आकाशाला पकडता येत नाही. आकाशाच्या मूळ रूपाला वर्णन करणे वचनांना, शब्दांना शक्य नाही. त्याचमुळे प्रकाश यात्री म्हणून अनेकानेक संत जरी आले आणि त्याने
परमेश्वराचं आत्म्याचं वर्णन केली तरी शेवटी म्हणावं काय लागतं, एकच म्हणावं लागतं की अननोन कॅनॉट बी टच. अननोन जे आहे त्याला कधी स्पर्श करता येत नाही. जसा वरवर गेलेला धूर कधी आकाशाचं चुंबन घेऊ शकत नाही, तसे संतांचे शब्द असोत, त्यांची वचनं असोत, तरी सुद्धा अननोन कॅनॉट बी टच अँड कॅनॉट बी अटेन. अज्ञात आहे, त्याला स्पर्श करता येत नाही आणि ते पकडता येत नाही. कारण अज्ञात जेथे आहे तेथेच आहे, जसं आकाश जेथे आहे तेथे असतं. आकाशासारखेच प्रकाशाचे ऊर्जेचे आहे. विविध देहात ती विविध रंगी वाचली तरी ते केवळ भासणे आहे. प्रकाशाचे असणे वास्तव अभेद, प्रकाशाचे असणे वास्तव अभेदता, अभिन्नता, एकविधता किंवा एकमेवता ही आणि हेच आहे. जेव्हा ब्रह्म सत्य जगत मिथ्या म्हटले जाते तेव्हा हे प्रकाशाचे ऊर्जेचे अभिन्नत्व अभेदत्व अभिप्रेत आहे. म्हणून प्रकाश किंवा ऊर्जा किंवा आकाश हे अभिन्न अभेद आहे. याचा अर्थ आहे ब्रह्मसत्य. या ब्रह्मात एक ऊर्जा अभेदत्वाने प्रवाहित आहे. तिला तिच्या मूळ रूपात जाणणे म्हणजेच ब्रह्माचे सत्यत्व जाणणे. जगत मिथ्या म्हणजे देहादी आकार रूपे शरीराकृती असत्य आहेत, नाशिवंत आहेत हे जाणणे. काही काळ जरी त्यांना सत्यता असली तरी कायमस्वरूपी देह राहत नाहीत. म्हणून देह हे अशाश्वत आहेत. अशा अर्थी जगात दिसणारे सर्व देह म्हणजे जग मिथ्या आहे असं म्हटलेलं आहे. प्रकाश ऊर्जा अविनाशी आहे, अमर आहे म्हणजेच ब्रह्मसत्य. उलट पक्षी देहादी भिन्नता घटमटाप्रमाणे नाशिवंत मर्त्य आहे म्हणजेच जगाचे मिथ्यत्व खोटेपण. मिथ्या म्हणजे भ्रम, कायमस्वरूपी न टिकणे, कधी ना कधी नाशणे, नष्ट होणे. सत्य म्हणजे अविनाशित्व, अमृतत्व, अमरत्व किंवा शाश्वतता. तर ज्याला असा प्रकाश पाहता आला, तेच पाहता आले, तो स्वतः प्रकाशमयच असल्याने तत्वाच्या पातळीला, प्रकाशाच्या पातळीला अमरच असतो. मात्र देहाच्या पातळीला तोही इतरांसारखाच मर्त्य नाशिवंत असतो. आता कुणी म्हणेल यात विशेष ते काय? तसा प्रत्येक जणच ऊर्जायुक्त असल्याने अमर आहे, बरोबर आहे. पण हे नुसतं शब्द पातळीला एकदा समजून घेतले आणि मग आपण नेहमीच्या द्वैतात जो अडकला त्याला काही समजले उमजले असे म्हणणे अवघड आहे. ठीक आहे, सुरुवातीला हे शब्द पातळीला कळणे आवश्यक आहे. मात्र एकदा का ते कळले की शब्दांच्या पलीकडे जाता आले पाहिजे. सातत्याने ऊर्जा प्रकाशांच्या ध्यानात चिंतनात असले पाहिजे. असा जो सातत्यपूर्ण ऊर्जा प्रकाशांना धरून असतो तो वेगळ्या पातळीवर जीवन जगतो. तो देहाच्या पातळीला इतरांना दिसत असूनही नसल्यासारखाच असतो. यालाच माझे विधेयीपणे मुक्ती भोगीत जावे. तेव्हा नुसतं समजून चालत नाही. आपणाला जे जाणवतं ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी असतं. याचा विसर ज्याला पडतो ते द्वैती आणि जाणवलेलं प्रत्यक्षात अंमलात जे आणतात त्यांना संत म्हणतात. म्हणजे सातत्याने प्रकाशाच्या ऊर्जेच्या अनुसंधानात जो रत असतो, मग्न असतो, तो देह पातळीला असून नसणे अभावात असतो. देह असूनही तो भावाने विदेही असतो. असा विदेही प्रकाशमय असल्याने प्रकाशाप्रमाणे अनिर्बंध स्वैर संचारी असतो. असे असणे हीच मुक्ती, विदेही मुक्ती. मुक्तीची गंमत हीच आहे. देहाशिवाय तिची अनुभूती नाही आणि देह असून ती मिळत नाही. म्हणजे देहाचा विसर पडतो तेव्हा मानसिक किंवा आंतरिक पातळीला माणूस मुक्त असतो. तरी मुक्ती समजण्यासाठी परत काही काळ देह पातळीला यावे लागते. मुक्तीसाठी देह नको, मुक्तीसाठी देह नको, परंतु मुक्तीची गोडी समजण्यासाठी, ती सांगण्यासाठी देह हवाच हवा. अशी ही सारी कूटता आहे. हाच अध्यात्मातला गुह्य गोपनीय कठीण भाग होय. तरी सुद्धा अनुसंधानाने हे सारे शक्यतेच्या पातळीला असते किंवा येते. अशा अनुसंधानात आकाश, ऊर्जा, प्रकाश याप्रमाणे आपले विराटत्व, अविनाशित्व, अमर्त्यत्व, अमृतत्व माणसाला सहज पाहता येते. ध्यानात घ्या, मृत्यू म्हणजे जीवनाचा अस्तित्वाचा शेवट नव्हे. केवळ एक आकार नष्ट होणे असा मृत्यूचा अर्थ आहे. जीवन तर गंगोभाप्रमाणे सतत प्रवाहित असतेच असते. जे कृष्णमूर्ती काय म्हणतात पहा. इफ देर आर ओनली 5 people who will listen, who will live, who will have their faith
फेस इज टर्न टू इटर्निटी इट विल बी सफिशियंट. म्हणजे केवळ 5 जण त्यांना ऐकणारे नीट ऐकत असतील, नीट समजून उमजून त्याप्रमाणे जीवन जगत असतील, शाश्वततेकडे अभिमुख असणारे असतील तर तेही पुरेसे आहेत. किती याला काही महत्व नाही, कसे याला मात्र फार महत्व आहे. जो जड देहाला विसरून प्रकाश देहाला पाहू शकतो, त्याच्या अनुसंधानात सातत्याने अविरत राहू शकतो. असा आणि असाच शाश्वत ऊर्जेचे रहस्य, प्रकाशाचे अभिन्नत्व, एकत्व समजू शकतो. तोच तर असतो खराखुरा प्रकाशाभिमुख. तीच ती शाश्वतता, हेच ते वैश्विक सत्य किंवा इटर्निटी ओरिएंटेशन म्हणजे सत्याभिमुखता. अशी सत्याभिमुखताच अद्वैत प्रसाद प्राप्त करून देते. काय असतो हा प्रसाद, कसा असतो हा प्रसाद? ज्ञानोबा माऊलींचा देवा तुसी गणेशू सकलमती प्रकाशू असा जो आत्मरूप देव तो हाच. प्रकाशानुसंधान, प्रकाशानुभूती हीच आत्म्याची अनुभूती किंवा हेच स्वरूप दर्शन. अद्वैताचा निकराचा आग्रह का, सत्याभिमुखता कशासाठी याचा विचार पुढे येईल. तोपर्यंत ध्यानात राहा, चिंतनात राहा, विसरू नका. मेडिटेशन इज द टच ऑफ द इटर्नल लाईट. ध्यान म्हणजे शाश्वत परमसत्य प्रकाशाचा परम पवित्र मंगलमय कल्याण प्रस्पर्श. मेडिटेशन इज द टच ऑफ द इटर्नल लाईट. ध्यान म्हणजे शाश्वत परमसत्य प्रकाशाचा परम पवित्र मंगलमय कल्याण प्रस्पर्श. हा संवाद 550 500 किंवा अगदी एखाद्याने जरी जगण्याच्या हेतूने ध्यानपूर्वक वाचला तरी सर्व मानवजात केवळ त्याच्या असण्याने वाचू शकेल. आणि जे कृष्णमूर्तींचा हा आशावाद खोल ठरणार नाही की केवळ 5 जण नीट ऐकणारे, नीट समजून उमजून त्याप्रमाणे जीवन जगणारे, शाश्वततेकडे अभिमुख असणारे असतील तर तेही पुरेसे आहेत. If there are only 5 people who will listen, who will live, who will have their faces turned to eternity, it will be sufficient. जे कृष्णमूर्तींच्याच शब्दात हे नारायण म्हणत आहे, ऐकणारे हो, आपल्यातील किमान 1-2 जणांनी हे सर्व नीट ऐकलं आणि त्या दिशेने हे अंतःकरणातून प्रवृत्त झाले तरी या सर्व संवादातला सुफल संपूर्णता आली असं म्हणायला हरकत नाही.